प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी होते जर हा ब्रिज पुढे गेला तर हा बीव्हीएचा कार्यकर्ता आहे. त्याचप्रमाणे त्या साईडला पण एक बीव्हीएचा कार्यकर्ता आहे की बीव्हीएचा फ्रंट मॅन आहे. ही प्रॉपर्टी कोणाची माहिती आहे? हा ब्रिज ज्यांनी बनवला हा राजू बाबा बंगाली आहे. हे काम आहे डीएफसीसीचं. टाटानी राजू बाबा बंगालीच्या माणसांना फ्रंटमॅनला हे काम दिलेलं आहे आणि त्यांनी अनऑथराइज केलं असं आमचं म्हणणं आहे. आम्ही पेपर बोललो, मी आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोललो, मी डेप्युटी इंजिनियरशी बोललो. त्यांनी जे दिलेले आहेत त्याचे सगळे एव्हिडन्स आमच्याकडे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, हा ब्रिज वरतून त्यांनी डायव्हर्ट केलेला आहे तिकडून आणि ह्याची ही अलाइनमेंट ही बाहेर आहे, परंतु ह्यांनी हे आतमध्ये घेतलं आणि इकडून हे स्ट्रक्चर वाचवण्यासाठी त्यांनी हा ब्रिज आतमध्ये घेतला. म्हणजे तुम्ही फ्युचरचे प्लॅनिंग करता की आज जो एक्झिस्टिंग ब्रिज आहे ज्याची अलाइनमेंट वरतून तुम्ही बघितली ती पण तुम्हाला मी वरती दाखवतो, ही चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. आणि ज्या ट्रेन येणार आहेत त्या माल वाहतूक हा मोठ्या गाड्या असणार आहेत, तुमच्या गुड्स असणार आहेत आणि त्याचं व्हायब्रेशन हे रजिस्टर करू शकेल का? आम्हाला डाऊट आहे. जर उद्या ऍक्सिडेंट झाला, तुम्ही लक्षात घ्या, हा स्क्यू तयार झालेला आहे. ह्याच्यामुळे हा स्क्यू तयार झालेला आहे आणि या स्क्यूमुळे इकडे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. ह्याचं लँडिंग पुढे असल्यामुळे हा स्क्यू कुठेतरी बंद झाला पाहिजे. आणि हे आम्ही कोर्टात पण चाललेलो आहे ह्याच्या अगेन्स्ट. 21 तारखेला एफसीसी आणि बुलेट ट्रेन ह्यांची जॉईंट मीटिंग माननीय कलेक्टर साहेबांकडे आहे. माझ्या कलेक्टर साहेबांना हात जोडून निवेदन आहे की जर इकडे ऍक्सिडेंट झाला तर ह्याच्यात आमची लोक, आमची ग्रामीण भागातील या पंचक्रोशीतली जी गावं आहेत त्याच्यातले लोकांचा इकडे ऍक्सिडेंट होऊन इकडे मरतील लोक. त्यामुळे हा ब्रिज बंद केला पाहिजे. एक प्रोसिजर असते, ही जागा आहे पीडब्ल्यूडीची आणि रस्ता चालू करत असताना तो पीडब्ल्यूडीला हँडओव्हर करायला लागतो, पण हे पीडब्ल्यूडीला हँडओव्हर केलेला नाहीये. इकडे एक मंदिर बांधायचं होतं आणि मंदिराचं